मित्रांनो, पुन्हा मी आलेला होतो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन नाही. तर हा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मी आज वाडीला गेलो होतो कामानिमित्त. तर माझं काम झालेलं आहे होतं आणि मी वापस चाललो होतो. तर मला हा गेट दिसला. ह्या गेटवर लिहून आहे ज्वारी खैरी ह्या नावानं या मंदिराला ओळखले जातात. तर मी गेटवरचे नाव पाहिले तर मला महाकाली देवीचं मंदिर अंदर आहे. धामणा शिरपूर ह्या नावाने यायला ओळखल्या जातात. तर चला जाऊया. मी पोचलेला आहो महाकालीच्या मंदिरामध्ये. तर चला जाऊया वर. आणि नवरात्रमध्ये इथं बहुत भीड राहते यार. पण आता एक पण जण नाही दिसत आहे. फक्त एक गाडी दिसत आहे, ते तुम्ही बघू शकता. फक्त एकच गाडी आहे, ती एक गाडी 4 व्हीलर आणि माझी 2 व्हीलर. तर चला जाऊया पुढचं अंदर कसं का सीन आहे ते पाहूया. चला, हा गेट आहे. हा माझा मित्र आणि मी आलेला आहो महाकालीच्या मंदिरामध्ये. तर आता इथे तिथली गर्दी तर नाही दिसत आहे, पण दुकानं खुले आहे वाटते इथचे. तर चला दुकानामध्ये जाऊया. कितीचे आहे? 100. तर मित्रांनो, आपण घेतलेली आहे देवीसाठी आरती. पहिले तर आपण देवीचे दर्शन करूया. आता मला पण माहित नाही गेट कुठून आहे, पण चाललोय आम्ही. तर मित्रांनो, आपण आलेलो मंदिर मध्ये, मुख्य महाकाली मंदिर. तर चला जाऊया अंदर. सरस्वती माता चे नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझा मित्र आता पूजा करत आहे. याची पूजा झाल्यावर तर मी जातो तिथं पूजा करायला. पूजा नाही पण पाहायला लागून मी, कारण की घेऊन पाहायला लागेल तर मला मस्त वाटते. माझ्या मित्राने पूजा केली बस, तर मी नाही केली. जाऊ आपण आता बाहेर. आता माझं देवीचं दर्शन तर झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे बाहेर. ठीक आहे. तर आता बाहेर थोडीशी सीन बघू आपण कसे आहे कसे नाही. तर चला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता बाहेर. तर तुम्ही बघू शकता सीन. हे आहे हवन कुंड.
आणि लई भारी जंगलात आहे मित्रांनो हे मंदिर, बहुत घनदाट. आणि इकडे पण खूप सारे देव दिसतात मला. तर मित्रांनो चला, रस्ता मिळेल की नाही मिळेल जावाला, तर जाऊन पाहूया. तर आणखी एक मंदिर, शंकरजीचं मंदिर आहे वाटतं इकडे. तर आपण ही मूर्ती भुललो होतो, तर चला शंकरजीचं थोडंसं दर्शन करून येऊन जाऊ. कारण की मला महाकाली मंदिर दिसलं, पण हे मंदिर नवं बनलं आहे वाटते. तर चला जाऊया अंदर. शंकरजी देवाचं मंदिर आहे इथं. जय भोलेनाथ. भोलेनाथचे पण दर्शन करून आलेला. तर चला जाऊया आणखी. अरे आणखी इकडे का, तर इकडे मी जायचंच बोललो, तर जाऊया इकडे पण बघू काय आहे इथं. मित्रांनो हा स्टेज आहे वाटते, आणि इथं लग्न पण होतात वाटते. तर मित्रांनो इथं लग्न पण होतात ह्या मंदिरामध्ये, आणि ह्या लग्नाचा हॉलच आहे, तुम्ही बघू शकता. लग्न पण होतात इकडे, आणि चांगलं वाटलं, मस्त शांत. तर मित्रांनो आपल्याला सगळं पाहून झालेलं आहे, तर निघूया आपण आता आपल्या रस्त्यानं. तर चला मित्रांनो जाऊया समोर. तर तुम्हाला हे महाकालीचं मंदिर छान वाटलं आहे ना? आणि मला पण खूप छान वाटलं. तर मित्रांनो इथे नवरात्रमध्ये ना खूप गर्दी राहते, की हद नाही. तुम्ही एखादी वेळा नवरात्रमध्ये येऊन पहा धामणा महाकाली मंदिरमध्ये. तर चला जाऊया समोर. तर मित्रांनो मी गेलेले नाही आहोत, तर चला इकडे पण जाऊन पाहू काय आहे इकडे. तर आणि ह्या साईडने जर तुम्ही बघता कढी करतात, कोणी जेवण देतात, तर हे ते जे एरिया आहे, ह्या एरियामध्ये ते जेवण द्यावं लागते. तर तुम्ही बघू शकता गोमाता. मित्रांनो मला बहुत भीव लागत आहे. गोमाता पण मिळाली आपल्याला. आणि हे मंदिर कायचं संतोषी दरबार आहे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ते पण बघा, आणि याच्या पुढचं जंगल पण बघा, इथलं भयंकर जंगल. मित्रांनो मला लवकरच्या लवकर घरी जावं लागेल, नाही तर हा जंगलामध्ये माझ्या समोर एखादा वाघ येऊन जाईल, नाही तर एखादं जनावर येऊन जाईल. तर चला मित्रांनो जाऊया समोर. आम्ही चाललेला होता वापस. तर मला बहुत भूक लागलेली आहे, कारण इकडे दुकान उघडे आहे. दुकानामध्ये पाहू आपण का खायचं आहे ना काही नाही. किती रुपये पाव आहे? 100 रुपये पाव. तर एक घेऊन घेऊ आपण. हा किती एक पावच आहे ना? तर मित्रांनो आपण एक पाव पेढा घेतलेला आहे, देऊन द्या. चला हे महाकाली मंदिर मधलं यायचं दुकान आहे. तुम्ही जर महाकालीच्या मंदिरामध्ये आले
तर या दुकानाची नक्की भेट घ्या, कारण या दुकानामध्ये बहुत सारं कडे तुम्हाला गळ्यातले आणि अंगठी, नारळ म्हणजे पूजेचं सामान, फोटो वगैरे तुम्हाला मिळून जाईल. देवीची आतमधली फोटो आहे. हे देवीची आतमधली फोटो आहे आणि ह्या काकू बसलेले आहे. आपल्या दुकानात आपण तर काकूच्या दुकानात ये जात. तर चला समोर जाऊ. हो, तो काही खायचं आहे का तुमच्या दुकानात? भेळ आहे आमच्या दुकानात, भेळ. भेल, कच्चा चिवडा. आपण आता कच्चा चिवडा खाऊ, कसा बनते कसा नाही तर घेऊन पाहिलेलं आहे. तुम्ही दुकान बघू शकता. आता तितकी गर्दी नाही, नवरात्रमध्ये गर्दी राहते या दुकानामध्ये आणि या मंदिरामध्ये. तर आता जास्त लोक येत नाही, ज्याला माहीत आहे तेच येते. आता ठीक आहे, मी चिवडं खायचं एवढंच मिळतो तुम्हाला. मित्रांनो, आपला चिवडा बनलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. खूप छान असा बनलेला आहे. आता टेस्ट बघतो थोडीशी. मस्त बनलेला आहे. त्या तुम्ही पण महाकालीच्या मंदिरामध्ये आणि ताईला भेटा आणि ताईच्या आजची भेल खाऊन घ्या. एक नंबर बनलेली आहे भेल. आपला झालेला चिवडा खाऊन सन्या. तर आता आपल्याला निघायचं आहे. तर ह्या काकूच्या दुकानातून आपण जे जे सामान पाहिलेले आहे ते सगळेच चांगलेले आहे. आणि ह्या काकाची दुकानामधूनही पूर्ण दुकानामध्ये मस्त मस्त सामान आलेले आहे. आणि या काकू देव घेऊन बसलेले आहे. तर म्हणत आहे एक व्हिडिओ, एक मूर्ती मला घेऊन जा म्हणत आहे. तर माझ्या बच्चे झालेले आहे, आता पैसे खतम. तर मी चाललेला होता घराकडे. ताईच्या दुकानामधूनही मस्त एक नंबर चिवडा खायला भेटला आहे. तर चला ताई, बाय बाय. चला चला मित्रांनो, आता चाललेलो मी घरी, कारण की बोट टाईम झालेला आहे. एक तर जंगल एरिया आहे पूर्ण हा. तर चला जाऊया समोर. तर मित्रांनो, हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला माहिती नाही. माझ्यासोबत कसा शूट झाला आणि मी कसा बोललो का बोललो मला माहीत काहीच नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला शेअर, लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं भुला नको. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि असाच मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहोत. तर चला, मी जातो आता घरी, कारण की बहुत जंगल आहे आणि इथून मला पहिले लवकरच्या लवकर निघावं लागेल. तर मित्रांनो, बाय बाय.